नमस्कार. आज संडे स्पेशल आपण मस्त चमचमीत अशी नॉनव्हेज चिकन बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी ऑथेंटिक स्टाईल दम देऊन लेअरवाली चिकन बिर्याणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर अगदी चमचमीत अशी बनते. तुम्ही पाहू शकता की याला छान खाली चिकनची लेअर लावली आहे, वरून छान भात पसरवलेला आहे. तर बाहेर हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच आपण ही बनवून बघणार आहोत. तर ती कशी बनवायची ते मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. वेळेचं योग्य नियोजन केलं तर ही बिर्याणी बनायला जास्त वेळ लागत नाही. छोट्या छोट्या टिप्सही सांगितलेल्या आहेत, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे आपण पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं होतं, 2 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेलं आणि हे थोडा वेळ मी चाळणीवरती निथळायला ठेवलेलं. त्यामुळे त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं निघून गेलेलं आहे. तर या चिकनचं आपण आता मॅरिनेशन करून घेणार आहोत. तर यावरती मी 2 चमचे मीठ घालते. मीठ आत्ताच लावल्यामुळे ते छान चिकनमध्ये मुरतं आणि चव छान येते. आता इथे मी 2 चमचे घरचा मसाला घालते. घरचं जे लाल तिखट असतं ते घालते. 1.5 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत आपण यामध्ये. तुमच्याकडे जर घरचा मसाला कांदा लसूण मसाला असेल तर तो लावला तरीही चालेल. आता यामध्ये पाव चमचा आपण हळद घालणार आहोत. सगळे सुके मसाले आत्ताच घालणार आहोत. पाऊण चमचा मी इथे धनापूड घालते. पाऊण चमचा आपण यामध्ये जिरापूड घालणार आहोत. थोडासा गरम मसाला घालणार आहोत. मटन मसाला असेल तरीही चालेल. आणि 1 चमचा आपण यामध्ये बिर्याणी मसाला घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा बिर्याणी मसाला घातला तरीही चालेल. आता यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालणार आहोत. तर इथे मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे. आणि आता इथं पाऊण वाटी मी दही घेतलेलं आहे. जास्त आंबट नाही आहे हे दही, फ्रेश दही आहे. हे दही घातल्यानंतर आता हातानेच आपण हे व्यवस्थित सगळं चिकनला लावून घेणार आहोत. हे व्यवस्थित चिकनला लागल्यानंतर हे छान मुरतं आणि आपलं चिकन छान ज्युसी होतं. त्यामुळे हे व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं. आता हे व्यवस्थित लावल्यानंतर हे चिकन आपण अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. चिकन आपलं मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण इथे तांदूळ घेणार आहोत. तांदूळ मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे, बिर्याणीचा लॉंग ग्रेनवाला. तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरीही चालेल. हा तांदूळ आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. तर तांदळाला वरून कीटकनाशक मारलेलं असतात, पावडर असतात, त्यामुळं हा तांदूळ छान हाताने चोळून धुवून घ्यायचा. त्यामुळे त्यातली जी घाण असते ती सगळी निघून जाते. तुम्ही पाहू शकता की याला किती पांढरं पाणी झालेलं आहे. तर हा व्यवस्थित 2 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा. तर इथे मी 2 पाण्याने हा तांदूळ व्यवस्थित धुवून घेतला आहे आणि या तांदळाच्या वरती 1 ग्लास येईल इतकं पाणी घातलेलं आहे. आता हा तांदूळ आपण असाच भिजत ठेवणार आहोत बाजूला. तर आता तांदूळ जोपर्यंत भिजतोय तोपर्यंत इथे मी एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला तांदूळ आधी शिजवून घ्यायचा आहे. असं मोठ्या पातेल्यात पाणी गरम केलं की तांदूळ आपला छान शिजतो, छान मोकळा सुटसुटीत होतो. तर पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये गरम मसाले घालायचे. थोडीशी तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी आणि वेलची हे घातलेलं आहे. सोबतच 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि 1 लिंबाची फोड घालायची. लिंबाच्या फोडीमुळे आपला जो तांदूळ आहे तो छान सुटसुटीत होतो आणि प्लस छान पांढरं शुभ्र निघतो. तर आता यामध्ये आपण हा भिजवलेला तांदूळ घालणार आहोत आणि तांदूळ व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत. तर एकदा आपण हा तांदूळ व्यवस्थित हलवून घेणार आहोत. पातेलं मोठं असल्यामुळे तांदूळ हा व्यवस्थित शिजतो, त्यामुळे शक्यतो जरासं मोठ्या पातेल्यातच शिजवायचा. आता आपला तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण इकडे चिकनची तयारी करून घेऊयात. तर मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. मोठ्या पळी असतात त्या 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की इथे मी 5 ते 7 कांदे छान बारीक चिरून घेतलेले होते पातळ. ते कांदे आपण यामध्ये घालायचेत आणि कांदा छान मऊसूद होईपर्यंत गुलाबी रंगावरती परतून घेणार आहोत. तर कांदा व्यवस्थित आपल्याला लो गॅसवरती मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हा कांदा परततोय तोपर्यंत आपण आपला तांदूळ शिजलाय का ते पाहूयात. तर हा जो तांदूळ तुम्ही पाहताय वर येतोय म्हणजे तांदूळ आपला 50% छान शिजलेला आहे. एकदा आपण तोडूनही पाहूयात. हा छान तुटतोय पण हा 50% शिजलेला आहे. आपल्याला थोडा अजून शिजवायचा आहे, त्यामुळे मी अजून ठेवते. तर एक 5 ते 7 मिनिटानंतर हा छान शिजायला लागलेला आहे, छान तुटतोय. तर आपला तांदूळ छान शिजला आहे. आता आपण हा निथळून घेणार आहोत. तर एका चाळणीवरती हा छान निथळून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित असा अलगद हाताने उचलायचा आणि एक मी चाळण घेतलेली आहे त्यावरती हा असा छान काढून घेणार आहोत. त्याने काय होतं, तांदूळ आपला छान सुटसुटीत होतो. तर हा व्यवस्थित काढून घेतल्यानंतर हा एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटलीमध्ये पसरून ठेवायचा, म्हणजे याची शिजण्याची जी प्रोसेस आहे ती थांबते आणि आपला तांदूळ छान सुटसुटीत होतो.
आपला तांदूळ शिजला आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकता की आपला कांदाही छान मऊसूत झालेला आहे, गुलाबी रंगावरती छान शिजला गेलेला आहे। तर आता यामध्ये आपण 5 ते 7 टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहोत। टोमॅटोही आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर टोमॅटो आपण कांद्यासोबत आधी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हा तेलावरती व्यवस्थित छान परतून घ्यायचा। आता कांदा आणि टोमॅटो पटकन शिजावा म्हणून आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ शक्यतो बेतानेच वापरायचं। तर आता हे व्यवस्थित आपण एकदा हलवून घेणार आहोत। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजायला मदत होते। तर 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता की टोमॅटो आपला छान शिजला गेलेला आहे, मऊसूत झालेला आहे। तर आता यामध्ये थोडंसं आपण तिखट टाकणार आहोत। तर मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते आहे आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकते। तर हे टाकल्यानंतर टोमॅटोला व्यवस्थित हलवून घ्यायचं, मसाले टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता मॅरिनेट केलेलं आपण चिकन घालणार आहोत। तर तांदूळ शिजेपर्यंत आणि कांदा जो आपण शिजवून घेतोय तोपर्यंत आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे। तर चिकन आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित हलवून घेणार आहोत। तर सगळं एकजीव करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक 3 ते 4 मिनटं हे असंच गॅसवरती छान परतून घ्यायचं आणि नंतर यावरती झाकण ठेवायचं आणि चिकन शिजवून घ्यायचं। तर आता चिकन शिजतंय तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये एक आपण पातळ चिरलेला कांदा छान तळून घेणार आहोत, जो चिकनच्या लेअरिंगसाठी आपण वापरणार आहोत। तर कांदा तळायला जास्त वेळ लागत नाही। तर हा कांदा आपण छान तेलावरती कडकडीत असा छान तळून घेणार आहोत। तो चिकन बिर्याणीमध्ये खूप छान लागतो। तर एक 2 ते 3 मिनिटांमध्येच याचा कलर तुम्ही पाहू शकता बदलायला लागला आहे। हा एवढा कलर आला की याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हा काढून घेणार आहोत, कारण काढल्यानंतरही कांदा आतल्या बाजूने छान शिजत असतो, त्यामुळे त्याचा डार्क कलर येऊ शकतो। कांदा तळेपर्यंत तुम्ही पाहू शकता की आपल्या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे। मीठ आणि दह्यामुळे याला छान पाणी सुटतं, ह्याला एक्स्ट्राचं वरचं पाणी घालायची गरज लागत नाही आणि चिकन आपलं छान व्यवस्थित शिजलंही गेलेलं आहे। एकदा मी तुम्हाला तोडून दाखवते। तर हे तुम्ही पाहू शकता की छान मऊसूद असं शिजलं आहे, कट होतं आहे। तर आता यामध्ये थोडं जास्त पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम वाढवून हे थोडंसं पाणी आटवून घेते। तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही हे पाणी असंच ठेवू शकता किंवा थोडंसं बाजूला काढून रस्सा म्हणूनही त्याचा वापर करू शकता। तर आता आपण ह्याची लेअरिंग करून घेणार आहोत। तर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप घातलेलं आहे। तूप छान वितळलं की याच्या खालच्या लेअरला आपण तयार केलेलं शिजवलेलं चिकन घालणार आहोत। चिकन खालच्या लेअरला घालायचं, तांदूळ घालायचं नाही, नाहीतर तो करपू शकतो। तर छान चिकन सगळं पसरून घ्यायचं। याच्यावरून आपण आता हा छान तळलेला कुरकुरीत असा कांदा घालणार आहोत। तर हा कांदा घातल्यानंतर याच्यावरून मी कोथिंबीर घालते। तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं असतील, तुम्हाला पुदिना आवडत असेल तर तो घातला तरीही चालेल। वरून थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आणि आपण जो शिजवून घेतलेला भात आहे तो घालायचा। आता भात जो तुम्ही शिजवून घेतलेला आहे त्यातले तुम्हाला जर गरम मसाले नको असतील तर ते काढून ठेवले तरीही चालतील। मी फक्त लिंबाची फोड काढून ठेवलेली। आता वरून पुन्हा आपण एक चिकनची लेअर लावून घेणार आहोत, पुन्हा कांदा पसरून घेणार आहोत, कोथिंबीर पसरून घेणार आहोत, बिर्याणी मसाला टाकायचा आहे। थोडंसं हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता। तर हे छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि याच्यावरून पुन्हा आपण भाताची लेअर लावून घेणार आहोत। तर अशी ही आपण बिर्याणीची लेअरिंग करून घेणार आहोत। तर ही व्यवस्थित अशी तुम्ही पाहू शकता की मी व्यवस्थित सगळी लेअरिंग केलेली आहे। वरून आता कांद्याची लेअर लावणार आहोत आणि कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला टाकणार आहोत। तुम्हाला जर फूड कलर टाकायचा असेल तर पाण्यात तो मिक्स करून तो टाकला तरीही चालेल। आता याच्यावरून मी साधारण 1 चमचाभर तूप छान पसरून टाकणार आहे, त्याने बिर्याणीची चव खूप छान लागते। तर आपण यावरती 1 चमचाभर तूप असं छान पसरून घेणार आहोत आणि आपली ही अशी छान बिर्याणीची लेअरिंग झालेली आहे। तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसवरती मी एक मोठा जाडबुडाचा तवा तापायला ठेवलेला आहे। तवा छान तापला गेला की याच्यावरती हे पातेलं ठेवायचं आणि याच्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची आणि ही साधारण आपण 10 ते 15 मिनटं याला लो गॅसवरती छान दम देणार आहोत। तर 10 ते 15 मिनटांनंतर छान आपली बिर्याणी तयार आहे। आपण ती सर्व करणार आहोत। तर तुम्ही दह्यासोबत, रायत्यासोबत सर्व करू शकता। इथे मी दही वापरलेलं आहे, कांदा, लिंबू आणि मस्त ही चमचमीत अशी बिर्याणी सर्व करायची। तर ही अशी छान चमचमीत अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, दिसतानाच ही किती सुंदर दिसते। याची ग्रेव्ही ही परफेक्ट झालेली आहे।
तळलेला कांदा टाकल्यामुळे याची चव खूप छान लागते. आपले चिकन जे आहे ते छान मॅरिनेट झालेलं आहे, त्यामुळे याची चव अजूनच छान लागते. तर अशी ही चमचमीत बिर्याणी झटपट आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक मस्त चमचमीत अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.